नमस्कार, मी तृप्ती पालकर. आपण पाहता न्यूज सेट न्यूज रूम बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला अतिशय महत्त्वाची बातमी आहे. व्हीआयपी कल्चरमुळे सर्वसामान्यांना नेहमीच ताटकळावं लागतं. तशीच घटना पुन्हा एकदा घडलेली आहे. शिंदे गटाच्या मंत्र्यांसाठी 20 मिनिटं लिफ्ट थांबवण्यात आलेली होती. बाजूलाच उभ्या असलेल्या दिव्यांग व्यक्तीला सुद्धा प्रवेश नाकारण्यात आला. मंत्री महोदय येईपर्यंत लिफ्ट अडवून धरणं कितपत योग्य असा सवाल त्यामुळे उपस्थित झालेला आहे. सर्वसामान्यांच्या सरकारमध्ये सर्वसामान्यांनाच ताटकळत राहावं लागतं अशी टीका सुद्धा आता सुरू झालेली आहे. मंत्र्यांच्या व्हीआयपी कल्चरमुळे सर्वसामान्य ताटकळलेले आहेत. शिंदे गटाच्या एका मंत्र्यासाठी 20 मिनिटं लिफ्ट ही थांबवण्यात आलेली होती. बाजूलाच उभ्या दिव्यांग व्यक्तीला सुद्धा प्रवेश नाकारण्यात आला. मंत्री महोदय येईपर्यंत लिफ्ट अडवून ठेवण्यात आलेली होती. सर्वसामान्यांच्या सरकारमध्ये सर्वसामान्य लोकांनाच ताटकळत थांबावं लागतंय. राहुल झोरे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. राहुल, नेमकं काय घडलेलं आहे? सर्वसामान्यांचं सरकार म्हटलं जातं, मात्र सर्वसामान्यांना सुद्धा ताटकळत ठेवलं जातं आणि महत्त्वाचं म्हणजे शिंदे गटाचे मंत्री आहेत, त्यांचं नाव काय? खरं तर आज मंत्रिमंडळ बैठक जी आहे ती मंत्रालयात पार पडते आणि अशा वेळी आपापली छोटी मोठी कामं व्हावी यासाठी राज्यभरातनं अनेक सामान्य नागरिक खरं तर मंत्रालयात येत असतात. मात्र अशाच वेळी जवळपास 20 ते 25 मिनिटं एक लिफ्ट अडवून ठेवल्याचा प्रकार जो आहे तो धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला आहे. एकंदरीत बघितलं तर संबंधित व्यक्ती जो की लिफ्टच्या बाजूला उभा आहे, अगदी एका पायानं तो अपंग आहे. एकाच पायावर जवळपास 20-25 मिनिटं त्याला ताटकळत तिथं थांबावं लागलं. वारंवार सर्वसामान्यांचं सरकार म्हणून शिंदे फडणवीस आणि पवार सरकार हे वारंवार आपल्या जाहिराती करत असतं. वेगवेगळ्या ठिकाणी त्यांची घोषणाबाजी होत असते. मात्र अशा वेळी व्हीव्हीआयपी कल्चरचा पाठपुरावा करताना एका मंत्र्यासाठी इतक्या वेळ लिफ्ट थांबवून ठेवणं खरंच योग्य आहे का? इतकंच नाही तर आपण बघतोय की मागच्या काही दिवसांमध्ये मंत्रालयात येणाऱ्या लोकांची गर्दी वाढत असताना त्यांची कामं मात्र होत नाहीत, त्यांना भेटीगाठी होत नाहीत, अधिकारी वेळ देत नाहीत आणि अशाच वेळी फक्त एक लिफ्ट थांबवून ठेवून जवळ 20 ते 25 मिनिटं एकाच पायावर एक व्यक्ती लिफ्टच्या बाजूला ताटकळलेला आपल्याला दिसतोय. जर अशाच वेळी एखाद्या मंत्र्याला यायचं असेल तर काही वेळासाठी ती लिफ्ट सोडता देखील आली असती. आधी प्रायोगिकता बघितलं तर एखाद्या अपंग व्यक्तीला त्या ठिकाणी जाऊ द्यायला हवं होतं, मात्र तसं झालेलं दिसत नाही. आणि एका मंत्र्यासाठी, मंत्रिमंडळात येणाऱ्या एका मंत्र्यासाठी जवळपास 20 ते 25 मिनिटं शिवसेनेच्या एका मंत्र्यासाठी ही लिफ्ट ताटकळत राहिली होती. आपण बघतोय की मंत्रालयात देखील पासेस 2 वाजता सामान्यांना प्रवेश दिला जातो आणि त्यावेळी जवळपास लांबच लांब ज्या रांगा लागलेल्या असतात त्याहून देखील नागरिक त्रस्त असतात. अशावेळी कधीतरी प्रवेश मिळाल्यानंतर देखील केवळ एका लिफ्टसाठी 20 ते 25 मिनिटं एका अपंग व्यक्तीला जवळपास ताटकळत थांबावं लागलं. हा धक्कादायक प्रकार समोर आला. त्यामुळे आता तरी प्रशासन याची दखल घेतंय का, सरकारची दखल घेतंय का, हे पाहणं नक्कीच महत्त्वाचं ठरणार आहे. राहुल, मंत्रिमंडळाची बैठक होती, कोणत्या मंत्र्यांची बैठक होती आणि कोणत्या मंत्र्यांसाठी ही लिफ्ट थांबवली गेली, त्यांचं नाव कळू शकलंय का? अद्याप याबद्दलची स्पष्ट माहिती जी आहे ती समोर आली नाही. मात्र आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मंत्रिमंडळ आज बैठक असताना सर्वच मंत्री हे मंत्रालयात येत असतात. कॅबिनेटची बैठक होती आणि अशा वेळी जर मंत्री येत असतील तर त्यामध्ये त्यांना लवकर जाऊ दिलं यामध्ये दुजाभाव नाही आहे किंवा गैर काहीच नाही आहे. मात्र अशा वेळी जर एखादी अपंग व्यक्ती त्या ठिकाणी ताटकळत थांबली असेल तर माणुसकीच्या नात्यानं, कमीत कमी माणुसकीच्या नात्यानं तरी त्याला तिथं जाऊ द्यायला हवं होतं आणि सामान्यातला रोष जो आहे तो पाहायला मिळतोय. त्याचमुळं कदाचित याच व्हीव्हीआयपी कल्चरचा जर सर्वसामान्यांच्या सरकारलाच फटका बसत असेल तर मात्र यावर मुख्यमंत्री किंवा संबंधित व्यक्ती काही कारवाई करतील का, हे पाहावं नक्कीच महत्त्वाचं ठरणार आहे. राहुल, अशा पद्धतीनं लिफ्ट अडवून ठेवण्यात आलेली होती. सर्वसामान्यांना लिफ्टमध्ये प्रवेश दिला गेला नाही. टीका सुरू झालेली आहे. यानंतर काय प्रतिक्रिया आलेली आहे मंत्र्यांकडून? अद्याप पाहतो याबद्दल कुणीही स्पष्टपणे बोललेलं नाहीये. मंत्रिमंडळ बैठक अद्यापही सुरू आहे. मात्र विरोधी पक्षनेते असतील किंवा या सगळ्यांनाच याबद्दल न्यूज स्टेट महाराष्ट्राकडून नक्कीच विचारणा देखील होईल. सध्याची परिस्थिती बघितली तर ज्यावेळी आपण सर्वसामान्यांचं सरकार म्हणतो, इथं अगदी प्रशासकीय किंवा इतर कुठली कारणं न देता केवळ आणि केवळ माणुसकीच्या नात्यानं तरी या अपंग व्यक्तीला इतक्या वेळ ताटकळत ठेवणं योग्य होतं का, ही जी प्रतिक्रिया आहे ती सामान्यांत म्हणते. आणि आपण बघतोय की मोठ्या संख्येनं मंत्रालयात अनेक व्यक्ती येत असतात, त्यांची कामं छोटी मोठी घेऊन येत असतात.
त्यांना मात्र जर अशा पद्धतीने वागणूक मिळत असेल आणि मंत्रालयाबाहेर देखील बघितलं तर पास काढण्यासाठी आपण गर्दी बघितली तर राहुल, तुला थोडंसं थांबवते. काँग्रेसचे प्रवक्ते राजू वाघमारे सध्या आपल्यासोबत जोडले गेलेत फोन लाईनवर. राजूजी, मंत्रिमंडळामध्ये अशा पद्धतीनं बैठका सुरू असतात मंत्रालयामध्ये आणि अशा वेळेस सामान्य व्यक्तीला 20 मिनिटं ताटकळत ठेवलेलं आहे. लिफ्ट अडवून ठेवलेली होती आणि महत्वाचं म्हणजे ही व्यक्ती अपंग होती, तरी सुद्धा या व्यक्तीला प्रवेश नाकारण्यात आला आणि केवळ मंत्र्यांसाठी लिफ्ट थांबवण्यात आली. कसं आहे की आता तो जे फडणवीस शिंदे सरकार जे आता आहे, या सरकारमधल्या काही विशिष्ट मंत्र्यांना सत्तेचा माज एवढा आलेला आहे की त्यांना त्या माझ्यासमोर लोकांचं काय बरं काय वाईट, कोणाच्या भावना काय आहेत ते विसरलेले आहेत. की जे मंत्री असतात, जे आमदार असतात, ते लोकांचे सेवक असतात. आपल्याला लोकांसाठी काम करण्यासाठी लोकांनी निवडून दिलेलं आहे. याचा विसर ज्यावेळी तुम्हाला पडतो त्यावेळी तुमच्याकडून अशा पद्धतीचं वागणूक होतं. आणि हे तर 50 खोक्याचे मंत्री आहेत, त्याच्यामुळे या मंत्र्यांना 50 खोक्यासमोर सामान्य माणूस किंवा अपंग माणूस याच्या वेदनेची किंवा याच्या वेळेची काही सोय सुटतच नाही. हे असंवेदनशील सरकार आहे आणि या सरकारमधला प्रत्येक मंत्री हे वेळोवेळी हे दाखवून देतोय की आम्ही किती असंवेदनशील आहोत. राजूजी, सर्वसामान्यांचं सरकार आहे, सर्वसामान्यांसाठी काम करतो, मुख्यमंत्र्यांसकट सगळे मंत्री म्हणतात, त्यामुळे शासन आपल्या दारी हा कार्यक्रम घेतला जातो. मात्र जेव्हा शासनाच्या दारी सर्वसामान्य पोहोचतात तेव्हा त्यांना अशी वागणूक केली जाते. कारण याचं कारण असं आहे की शासन आपल्या दारी हा जो कार्यक्रम आहे हा करोडो रुपयाची उधळपट्टी करायची, मीडियामध्ये बातम्या द्यायच्या, संपूर्णपणे व्हिडिओज दाखवायचे, सोशल मीडियावर करायचं आणि दाखवायचा प्रयत्न करायचा की आम्ही तुमच्या दारात आलोय. पण यांची जी खरी मनस्थिती आहे किंवा यांचा जो कोर आहे तो या गोष्टीतून दिसून येतो. ज्यावेळी सामान्य माणूस तुमच्या दारात येतो त्याला जर तुम्ही वागणूक देत नसाल तर नॅचरली तुम्ही जे शासन आपल्या दारी हे जो कार्यक्रम करताय हा सगळा पोरखेळ आहे. कारण याच्यात फक्त स्वतःची प्रसिद्धी कशी करायची हा एकच हेतू मनासमोर ठेवून हे कार्यक्रम ठिकठिकाणी साजरे केले जातात. कोट्यावधीची लूट केली जाते, त्याच्यात कॉन्ट्रॅक्टर पैसे कमवतात, 1.5-2 करोडचे स्टेज केले जातात आणि याच्यातून निष्पन्न काय तर शासन आपल्या दारी तुम्ही किती लोकांना मदत केली. जो खर्च जो होतोय अशा कार्यक्रमाला त्या खर्चामध्ये अजून जवळजवळ 5,000 लोकांची मदत होऊ शकते किंवा 10,000 लोकांची मदत होऊ शकते. पण हे सरकार दिखाऊपणाचं सरकार आहे. कारण मोदी साहेबांचा आशीर्वाद असल्यामुळे हे अशाच पद्धतीने वागणार. फक्त दिखावेगिरी आणि घोषणांचा पाऊस, खाली ठणठण गोपाळ, बाकी कार्य काही नाही. निश्चित. राजूजी, धन्यवाद या संपूर्ण सविस्तर प्रतिक्रियेसाठी. तर मंत्रालयामध्ये VIP कल्चरमुळे सर्वसामान्यांना ताटकळत राहावं लागलेलं आहे. एका अपंग व्यक्तीला सुद्धा लिफ्टमध्ये प्रवेश मिळालेला नाहीये. 20 मिनिटं लिफ्ट थांबवण्यात आलेली होती.